नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झिटो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आपले ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही बघितले तर भरपूर जे आहेत तर ते कोर्सेस उपलब्ध आहे. मॅथ्स आणि रिझनिंग, त्याचप्रमाणे संपूर्ण भौतिकशास्त्राचा सुद्धा आपल्याला तिथे जे आहे तर तो कोर्स अवेलेबल होईल. अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने आपल्या कोर्सेसमधले व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल्स असतील. आणि त्याच प्रमाणामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपलं ॲप जे आहे तर ते तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करू शकता. मग त्याचप्रमाणे आपले जे आहेत तर ते टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल्स आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण जे आहे तर ते इथे सध्याला काय करत आहोत तर आपल्या टेस्ट सिरीजचं विश्लेषण हे घेत आहोत. तर मग या टेस्ट सिरीजचं जर विश्लेषण आपल्याला घ्यायचं असेल आणि त्याच प्रमाणामध्ये आपण ज्या टेस्ट सिरीज सुरू केलेल्या आहेत तर यासुद्धा आपल्या ॲपवर तुम्हाला अवेलेबल आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही त्याचं विश्लेषण घेऊ शकता. चला तर मग बघा, आपला पहिला प्रश्न आहे की भारतात 1545 लेणी आहेत, त्यापैकी किती लेणींची नोंद भारतीय पुरातत्व विभागाकडे आढळते. बघा, अत्यंत साधा सोपा प्रश्न आहे आणि त्याचं विश्लेषण सुद्धा अगदी सोपं आहे. बघा, किती लेण्या आढळतात तर मग आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जवळपास 1200 लेण्या आहेत की ज्यांची नोंद ही काय केलेली आहे या ठिकाणी पुरातत्व विभागाने घेतलेली आपल्याला दिसून येते. मग जर आपण या ठिकाणी या संपूर्ण प्रक्रियेचा जर एक आढावा घेतो म्हटलं तर त्या ठिकाणी आपण हे सांगू शकतो की हा जो पुरातत्व विभाग आहे किंवा जी काही लेण्यांची संख्या आहे तर ती जरी आपण म्हटलं की 1545 आहे. बघा, या ठिकाणी ही 1545 एकूण आहे, परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर 1200 लेण्या या जवळपास आपल्या काय आहे या पुरातत्व विभागांनी नोंद घेतलेल्या आहेत. म्हणजेच या 1200 पैकी जर आपल्याला विश्लेषण करायचं म्हटलं तर ते किती करता येईल बरं आपल्याला, तर 1200 पैकी जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण किती घेऊ शकतो तर याचं विश्लेषण बघा. याच्यापैकी जर आपण बघितलं तर 900 बुद्ध लेण्या आहेत. लक्षात घ्या, बघा, शांततेनं आपण याचं विश्लेषण घेणार आहोत. 900 बुद्ध लेण्या आहेत. 201 जर आपण पाहिलं तर जैन लेण्या आहेत. आणि यापैकी 99 आपल्याला काय दिसतील, आणखीन हिंदू लेण्या दिसतील. म्हणजे हे विश्लेषण असं एक प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे की या 1200चं जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर त्याच्यापैकी 900 आणि 201 प्रामुख्याने बुद्ध लेण्या दिसतील, आपल्या जैन लेण्या दिसतील आणि 99 हिंदू लेण्या आपल्याला या ठिकाणी दिसतील. जवळपास महाराष्ट्रात, आता महाराष्ट्रात जर यांची संख्या म्हटलं तर ती कितीपर्यंत जाते तर 800. म्हणजे या 1200 पैकी ज्या आहेत तर त्या 800 लेण्या आपल्याला कुठे दिसतील तर या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला स्थित दिसतील. म्हणजे आपण म्हणू शकतो की 100%पैकी 75% लेण्या कुठे आहेत तर आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. हे सुद्धा प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 75% आपण ज्या प्रकारे घेत आहोत तर ते. बघा, अत्यंत सोपा प्रश्न होता आणि परीक्षेला एक्झाम ओरिएंटेडली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सरळ सेवा भरतीचा हा आपला पेपर आहे, परंतु तो संपूर्ण परीक्षांना उपयुक्त असा आहे आणि येणारी कंबाईन एक्झामला सुद्धा या प्रश्नांचा काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. नंतर दुसरा प्रश्न आपला आहे बघा, महात्मा फुले यांनी शाळा काढण्यापूर्वी देशात पहिली शाळा इसवी सन 1819 मध्ये अमेरिकन मिशनने डॅश येथे हिंदू मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आता हा प्रश्न अत्यंत सोपा आहे. बघा, महात्मा फुले यांनी शाळा काढण्यापूर्वी म्हणजे महात्मा फुलेंचं कार्य सुरू होण्यापूर्वी त्या अगोदर अमेरिकन मिशनने बघा 1819 मध्ये एक शाळा सुरू केली होती. तर ती पहिली शाळा कुठली, असा आपल्याला अत्यंत साधा सोपा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे महात्मा फुलेंचं कार्य हे कसं आहे तर स्त्री शिक्षणाला जास्तीत जास्त पुरस्कृत असं आहे. म्हणूनच स्त्री शिक्षणाची पहिली सुरुवात करणारे जरी आपण म्हटलं तरीसुद्धा त्यांना आपण काय आहे थोर समाजसुधारक म्हणून आपण त्यांची एक ओळख जपतो आहोत. तर या ठिकाणी बघा, ही 1819 मध्ये शाळा काढली गेली तर ती कुठे काढली गेली, कोलकाता या ठिकाणी काढली गेली. हा सुद्धा आपल्याला एक काय आहे महत्त्वपूर्ण इथे कन्सेप्ट करून घ्यायचा आहे. आणि जर आपण बघितलं तर हा अत्यंत साधा सोपा असा प्रश्न होता आणि याच्यामध्ये मात्र विद्यार्थ्यांचे मार्क जाणार नाहीत. बघा, मग आता कोलकाताला जे काही आहे तर ही मिशन जे आपण बघितलं तर हे एक आपलं सुरू झालेलं दिसतंय. परंतु त्याच्याबरोबरच आपण जर बघितलं तर हे अमेरिकन मिशन
हे काय होतं तर हे सुद्धा स्त्री शिक्षणाला चालना देणारं मिशन होतं आणि याची सुरुवात ही कोलकात्यापासून झालेली आपल्याला दिसून येते. मग 1840मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली. अर्थातच कुठे सुरू झाली तर ती पुण्याच्या या तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यामध्ये आपल्याला ती सुरू झालेली दिसते. तर हे सुद्धा आपल्याला इथं नोंद करायची आहे आणि याची नोंद आपल्याला घ्यायची आहे. बघा, तर अशा प्रकारे हा अत्यंत साधा सोपा प्रश्न होता. पुढच्या प्रश्नावर जाऊया. 1887 साली लंडन या ठिकाणी इंडियन रिफॉर्म असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली? 1887 साली लंडन या ठिकाणी इंडियन रिफॉर्म असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली, असा हा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे बघा, दादाभाई नौरोजी. कोणी स्थापन केलेली आहे ती? दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. 4 ऑप्शन होते आपल्याला, त्याच्यापैकी दादाभाई नौरोजी हे उत्तर आपल्याला तिथे घ्यायचं आहे. मग आता ही जी काही आहे हे इंडियन रिफॉर्म असोसिएशन ही संघटना जी होती ना, तर त्याचं अध्यक्षपद जर आपण बघितलं तर अल्फ्रेड वेब यांनी काय केलेलं होतं? स्वीकारलेलं होतं. आता हे जे होते इंग्रज जे होते ना, त्यांनी काय केलं याच्यापैकी जर आपण बघितलं तर सर ॲलम ह्यूम असतील, हे दादाभाई नौरोजींच्या अगदी काय आहे आपले एक सहाय्यक म्हणून समोर येताना आपल्याला दिसतात. त्याच सहाय्यतेच्या भूमिकेतून यांनी इथं काय केलेलं होतं? इंडियन रिफॉर्म असोसिएशन ही संघटना देखील स्थापन केलेली होती. मग 1887ला जर आपण बघितलं तर दादाभाई नौरोजी यांनी या संघटनेची स्थापना केली आणि त्यांच्याच मदतीने मग नंतर बघा अशाच प्रकारे संसदेमध्ये देखील जे आहे तर ते दादाभाई नौरोजींना काय मिळायचं? सहाय्य हे मोठ्या प्रमाणामध्ये मिळत होतं आणि म्हणूनच सर विलियम वेडनबर्ग, बघा, सर विलियम वेडनबर्ग आणि केन या ब्रिटिश संसदेतील सदस्यांच्या सहकार्याने दादाभाई नौरोजींना काय मिळालं तर त्यांनी आणखीन एक कमिटी स्थापन केली. तिचं नाव होतं इंडियन पार्लमेंटरी कमिटी. कोणती कमिटी होती ती? इंडियन पार्लमेंटरी कमिटी. लक्षात घ्या, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याला सुद्धा आता काय आहे तुमच्याकडे तो प्रश्न येताना दिसतो आहे. बघा, ब्रिटिश हे जे होते तर हे प्रत्येकाशी काय करत होते? काही कारण असल्याशिवाय संधान बांधत नव्हते आणि याच ठिकाणी दादाभाई नौरोजींची जी जवळीक चालू होती तर ती काय होती? याच कारणास्तव होती की या ठिकाणी भारतामध्ये काय आहे आपलं अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून व्यक्तींना दुखावता कामा नये. ठीक आहे. बघा, मग पुढचा प्रश्न आपला आहे की स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मग आता जी स्त्री मुक्ती संघटना आहे तिची स्थापना आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत: 1975, 1990, 1875 आणि 1945. तर याची स्थापना झालेली आहे 1975ला. कधी झालेली आहे याची स्थापना? 1975ला या स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना झालेली आहे. मग काय होती ही स्त्री मुक्ती संघटना? बघा, आता जर आपण थोडंसं मागे जाऊया, म्हणजे 1900 जर आपण समजा 75चा काळ बोलतोय तर त्या ठिकाणी आपण थोडंसं बोलूया आणि त्याबाबत थोडंसं विश्लेषण घेऊया. बघा, युनो म्हणजेच काय आहे? आंतरराष्ट्रीय जर आपण पाहिलं संयुक्त महाराष्ट्र संघटना, म्हणजे संयुक्त काय म्हणू आपण त्याला? राष्ट्रसंघ. संयुक्त जो काही राष्ट्रसंघ होता ना, या राष्ट्रसंघाने काय केलेलं दिसतंय आपल्याला या ठिकाणी? 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं. बघा, 1975 हे काय होतं? आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं. त्याचप्रमाणे 1975 ते 85, 1975 ते 1985 हे जर शतक तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय? ते सुद्धा काय आहे? आंतरराष्ट्रीय जर आपण बघितलं तर महिला दशक म्हणून ते काय झालेलं होतं? घोषित केलेलं होतं. कोणी घोषित केलेलं होतं? हे संयुक्त राष्ट्रसंघाने. बघा, आंतरराष्ट्रीय महिला दशक. लक्षात घ्या. फक्त कॉन्सन्ट्रेटली हे जर तुम्ही ऐकला जरी ना हा पेपर, तरीसुद्धा तुम्हाला काय याचा नक्कीच फायदा होणार आहे मित्र हो. तर त्या ठिकाणी चांगलं काळजीपूर्वक समजून घ्या. बघा, स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना ही 1975ला झाली आणि त्याच वेळेला संयुक्त राष्ट्रसंघाने काय केलेलं होतं? 1975 हे काय केलेलं होतं? आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे 1975 ते 85 हा जो 10 वर्षाचा कालावधी आहे ना, तर तो काय आहे? आंतरराष्ट्रीय
महिला वर्ष म्हणून देखील त्या ठिकाणी घोषित केलेलं होतं. चला पुढच्या प्रश्नावर आपण जाऊया. बघा पुढचा प्रश्न आहे आपला की महाराष्ट्र परिषदेचे 6वे व शेवटचे अधिवेशन येथे 16 व 17 मे 1946 रोजी झाले होते. आता याचं जर उत्तर बघितलं तर ते आहे लातूर. आपण डायरेक्ट उत्तरांवर जाऊया म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऑप्शन कन्फ्यूज करणार नाहीत. बघा महाराष्ट्र परिषदेचे 6वे व शेवटचे अधिवेशन लातूर येथे 16 व 17 मे 1946ला झाले. मग महाराष्ट्राचं हे काय होतं 6वं अधिवेशन होतं आणि शेवटचं अधिवेशन होतं. लातूरच्या मुख्य याच अधिवेशनाला जोडून जर तुम्ही बघितलं तर काशीबाई किर्लोस्कर ज्या काही होत्या ना तर त्यांनी काय चालू केलेलं होतं, काशीबाई किर्लोस्करांनी महिलांचा मेळावा देखील आयोजित केलेला होता. त्याला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र परिषदेला मिळालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे काशीबाई किर्लोस्कर हे सुद्धा नाव या महाराष्ट्र परिषदेसोबत तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. बघा त्याच्यानंतर अगदी सोपा प्रश्न आहे की महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार 15 डिग्री ते 8 सेल्सिअस उत्तर ते 22 डिग्री 1 सेल्सिअस उत्तर आणि रेखावृत्तीय विस्तार हा डॅश डॅश पूर्व ते डॅश डॅश पूर्व आहे. तर आता जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ज्यांनी सुरू केलेला आहे त्यांच्यासाठी हा पहिलाच प्रश्न असतो आणि अगदी सोपा प्रश्न आहे. बघा 72 डिग्री 6 सेल्सिअस पूर्व ते 80 डिग्री 9 सेल्सिअस काय आहे पूर्व इतका हा रेखावृत्तीय विस्तार आपल्याला काय आहे या ठिकाणी दिसू शकतो. मग आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य, आता जे आपलं महाराष्ट्र राज्य आहे ना तर ते जर बघितलं तर एक साधासुद्धा मॅप मी तुम्हाला इथे काढून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय आहे या ठिकाणी लक्षात येऊन जाईल की आपला महाराष्ट्र हा कसा आहे. बघा मग महाराष्ट्राच्या उत्तरेला आपल्याला काय दिसतं तर गुजरात आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला आपल्याला काय दिसतं तर मध्य प्रदेश आणि वायव्येला काय दिसतं गुजरात आणि दादरा नगर हवेली हे 2 प्रदेश आपल्याला काय आहे. दादरा नगर हवेली जर आपण पाहिलं तर ते काय आहे केंद्रशासित प्रदेश आहे. गुजरात हे काय आहे राज्य आहे. तर या ठिकाणी हे आपल्याला काय दिसतं वायव्येला दिसतं. नंतर इकडे जर आपण ईशान्य पूर्वला गेलो तर इथे आपल्याला कोणतं राज्य दिसतं छत्तीसगड राज्य दिसतं. त्याचप्रमाणे आपण दक्षिणेला आलो तर खाली गोवा आणि कर्नाटक हे 2 राज्य आपल्याला दक्षिणेला दिसतात. आणि जर आग्नेयाला बघितलं तर त्या ठिकाणी कोणतं आहे तेलंगणा. पूर्वी इथं काय होतं आंध्र प्रदेश, मात्र आता आंध्र प्रदेशचं विभाजन झालं आणि त्या ठिकाणी आपण म्हणतो की कुठलं राज्य आपल्या आग्नेयाला आहे तर ते आहे तेलंगणा. लक्षात ठेवा अगदी सोपा प्रश्न होता महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. आणि महाराष्ट्र जर आपण बघितला तर सगळ्यांचा हा काय आहे अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर मान्सून धडकणे यास काय म्हणतात. तर बघा याला काय म्हणू शकू आपण, इथे थोडे ऑप्शन कन्फ्यूज करणारे आहेत. एक आहे पावसाळा सुरू होणे, मृग नक्षत्र सुरू होणे, मान्सूनचा स्फोट होणे, कोकणात पाऊस पडणे. याचा अगदी साधा सरळ जो काही उत्तर आहे तर ते आपल्याला काय सांगायचं आहे की मान्सूनचा स्फोट होणे. बघा महाराष्ट्राचा हा पश्चिम किनारा आहे जिथून आपण म्हणतो की काय आहे आपल्याकडे नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडताना दिसतो. मग हा जो पाऊस पडतो तर तो 1 जून ते 7 जूनच्या दरम्यानमध्ये इथे काय होतं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये मान्सूनचा विस्फोट होतो किंवा स्फोट होतो असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि बघा ज्या वेळेला हे सगळा कमी दाबाचा पट्टा या अरबी समुद्रामध्ये तयार होतो ना तर त्यावेळेला याला जे काही वारे वाहत असतात त्याला विरोध कोण करणार, अर्थातच आपला सह्याद्री पर्वत करणार. पश्चिम घाट ज्याला आपण म्हणतो तर तो सह्याद्री पर्वत याला विरोध करणार. आणि याच विरोधाच्या भूमिकेतून जर आपण बघितलं तर कोणता पाऊस आपल्याकडे तिथे त्या ठिकाणी पडतो तर तो आहे आपला प्रतिरोध पर्जन्य. कुठला पर्जन्य पडतो प्रतिरोध पर्जन्य या ठिकाणी आपल्याला पडताना दिसतो. बघा जे विद्यार्थी नवीन असतील त्यांना हे शब्द नवीन वाटतील परंतु आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ हा काय करत असतो तिथे स्पष्टीकरणासहित देत असतो. म्हणूनच प्रतिरोध म्हणजेच काय त्या कमी दाबाच्या पट्टा निर्माण होऊन जे वारे वाहतील त्या वाऱ्यांना विरोध करणारा पाऊस म्हणजेच काय प्रतिरोध पर्जन्य. लक्षात येते. तर या ठिकाणी त्याला विरोध झाला. तो विरोध कोणी केला, अर्थातच आपल्या पश्चिम घाटाने केला म्हणजेच आपल्या सह्याद्री पर्वताने केला. चला जाऊया तर पुढच्या प्रश्नावर की महाराष्ट्र राज्यात किती हेक्टर क्षेत्र गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी उपलब्ध आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर त्या ठिकाणी गोड्या पाण्याचं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र आपल्याला जे आपण बघितलं तर ते मासेमारीसाठी उपलब्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. बघा मग महाराष्ट्रामध्ये तळे आहेत, सरोवर
सरोवरे आहेत, धरणे आहेत की जे मोठ्या प्रमाणामध्ये यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला मासेमारीच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे ठरतात. तर इथं जे ऑप्शन आहे तर त्याच्यापैकी 3.17 लाख हेक्टर क्षेत्र गोड्या पाण्याच्या मासेमारीसाठी आपल्याकडे काय दिसतं उपलब्ध झालेलं दिसतं. मग आता राज्यामध्ये जर आपण बघितलं तर लहान मोठ्या बघा राज्यामध्ये आपल्या काय आहे तर लहान मोठ्या तलावांचं जे काही आहे तर ते समायोजन इथं केलेलं दिसतं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या तलावांमध्ये कशाचं संगोपन केलं जातं, माशांचं संगोपन केलं जातं. म्हणूनच जर आपण बघितलं तर 3.17 लाख हेक्टर क्षेत्र हे कशासाठी उपलब्ध झालेलं आपल्याला दिसून येतं तर ते मासेमारीसाठी उपलब्ध झालेलं आपल्याला दिसून येईल. मग बघा ह्याच्यामध्ये जलाशयांची संख्या आता महाराष्ट्रामध्ये किती जलाशयांची संख्या अशी आहे की ज्यांचं क्षेत्र किती आहे 1 लाख हेक्टर इतकं त्यांचं क्षेत्र आहे. बघा मग असे जलाशय किती आहे तर 34 असे जलाशय आहे की ज्यांच्या काय आहे 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे कशासाठी वापरलं जातं, मासेमारीसाठी वापरलं जातं. हा प्रश्नसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया. बघा सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. तर आता या ठिकाणी याचं जर आपण बघितलं तर उत्तर आहे 4.84% क्षेत्र सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेलं आपल्याला दिसून येतं. आता महाराष्ट्र राज्याच्या कुठल्या दिशेला जर सोलापूर आहे असं विचारलं तर आपण काय सांगू शकतो, नक्कीच वायव्य दिशेला आपलं सोलापूर आहे असं आपण सांगू शकतो. बघा मग जसं आपण म्हणतो ना की सोलापूर कोल्हापूर तर त्या ठिकाणी याचं जर समजा एक्झॅक्ट स्थान म्हणायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या कुठं आहे हा राज्याच्या वायव्यच नाही तर आग्नेयस येतो तो तर या ठिकाणी काय आहे महाराष्ट्राच्या कुठल्या दिशेला येतो आपला इथे आपला सोलापूर जिल्हा येतो म्हणजे तो कुठे येतो वायव्येस आपल्याला येताना दिसतो. लक्षात घे जा. त्याच्यानंतर मग आता याच्या उत्तरेला जर आपण बघितलं तर याच्या कोण येताना दिसतोय आपल्याला बघा बरं अहमदनगर आणि आपला जर बघितलं तर काय आहे अहमदनगर जिल्हा येतो सोलापूरच्या उत्तरेला आणि उस्मानाबाद जिल्हासुद्धा आपल्याला उत्तरेला येताना दिसतो. परंतु उस्मानाबाद जिल्ह्याचा ज्याप्रमाणे विस्तार आहे तर तो आपल्याला काय दिसतो सोलापूरच्या पूर्वेला सुद्धा झालेला आपल्याला तो दिसून येतो. मग दक्षिणेस कुठला जिल्हा आहे तर दक्षिणेला आपला सांगली जिल्हा आहे. लक्षात घे जा. दक्षिणेला कुठला जिल्हा येईल सांगली जिल्हा आपला. मी हे एक ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला सांगत आहे. ॲक्युरेट जर तुम्ही मॅप बघाल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय आहे चांगल्या प्रकारे समजून जाईल. तर जर समजा आपला इथं सोलापूर जिल्हा आपण इथं दाखवला तर त्याच्या दक्षिणेला काय आहे सांगली, उत्तरेला काय आहे तर आपण बघितलं आत्ताच तर नगर आणि उस्मानाबाद जिल्हा आहे. परंतु उस्मानाबाद जिल्ह्याची सीमा ही काय आहे नागपूर जिल्ह्याच्या पूर्वेला सुद्धा आपल्याला भिडलेली दिसून येऊ शकते. हे लक्षात घे जा. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर कर्नाटक राज्याच्या जिल्ह्याच्या आग्नेयस म्हणजे कर्नाटक राज्याच्या आग्नेयला जरी बघितलं आपण तर थोडासा सोलापूर जिल्ह्याचा आपल्याला काय दिसून येतो विस्तार दिसून येतो आणि पूर्वेलाही थोडासा सोलापूर जिल्हा हा कर्नाटक राज्याला लागलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. मग आता याचे एकूण क्षेत्रफळ जर बघायचे म्हटले तर 14,895 आपलं हे चौरस किलोमीटर क्षेत्र कोणाचं आहे तर आपल्या या सोलापूर जिल्ह्याचं आपल्याला दिसून येतं. आणि महाराष्ट्राच्या किती टक्के आहे तर ते आपल्याला उत्तर आपण पहिलेच घेतलं ते म्हणजे 4.84%. बघा मग पुढच्या प्रश्नावर आपण जाऊया. कुसऱ्या, कोल्ह्या, रांड्या, उससुळ्या या गवताच्या जाती बघा कुठल्या विचारलाय गवताच्या जाती आहेत या सगळ्या तर त्या कोणत्या अभयारण्यामध्ये आढळताना आपल्याला दिसतील तर या जर आपण बघितलं तर या कुठे नागझिरा अभयारण्यामध्ये आपल्याला या सगळ्या ज्या काही आहेत तर त्या गवताच्या प्रजाती आपल्याला बघायला मिळतील. मग नागझिरा अभयारण्य कुठे आहे तर ते कुठे आहे बघा भंडारा जिल्ह्यामध्ये सालोरी जो काही समजा आपण म्हणूया की तालुका आहे या सालोरी तालुक्यापासून भंडारा जिल्ह्यातील सालोरी तालुक्यापासून 22 किलोमीटर अंतरावर तुम्हाला काय मिळेल तर हा नागझिरा अभयारण्य तुम्हाला बघायला मिळू शकतं. मग याची स्थापना कधी झाली तर याची स्थापना 30 जून 1970ला झाली. लक्षात घ्याल 30 जून 1970ला कशाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते नागझिरा अभयारण्याची स्थापना आपल्याला झालेली दिसून येते. बघा किती आहे 30 जून 1970ला.
त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर याचं क्षेत्रफळ किती आहे याचं, समजा एक अंदाजे क्षेत्रफळ घ्यायचं म्हटलं तर 152.8 चौरस किलोमीटर इतकं याचं क्षेत्रफळ आपल्याला इथं काय आहे बघावयास मिळू शकतं. म्हणजे कशाचं, अर्थातच जर आपण बघितलं तर या नागझिरा अभयारण्याचं. आणि याच्यामध्ये गवताच्या जाती लक्षात ठेवायच्या आहे, कुसऱ्या, कोल्ह्या, रांड्या आणि ऊस सुळ्या लक्षात घ्याल. तर अशा प्रकारचं आपले ह्या काय आहेत गवताच्या जाती आपल्याला इथे बघायला मिळतात. नंतर आपला बघा आहे तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की काय आहे, पेपरचा पुढचा प्रश्न आपला येताना दिसतोय तो म्हणजे महाराष्ट्र शासनाने 19 ऑक्टोबर 1980 रोजी तत्कालीन कोणाच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली होती. अगदी सोपा प्रश्न आहे आणि पंचायत राजमध्ये येणारा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे, तर ती बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली जर आपण बघितलं तर ती समिती नेमलेली आपल्याला दिसून येते. बघा, तत्कालीन ग्रामविकास मंत्री हे होते आणि त्यांच्या हाताखालीच ही काय करण्यात आली, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही उपसमिती नेमण्यात आली, ज्याचे अध्यक्ष स्वतः कोण होते, बाबूराव काळे होते. त्यावेळेस ते काय होते, ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यानंतर जर आता या समितीच्या थोड्याशा 1-2 शिफारसी आपण बघणार आहोत. तसं तर तुम्हाला बाबूराव काळे समितीबद्दल सगळं माहिती आहे, परंतु तरीसुद्धा एक छोटंसं पॉईंट आपण इथे 1-2 घेऊया. बघा, बाबूराव काळे समितीने काय केलेली आहे महत्त्वपूर्ण शिफारस, तर ती आपण सांगू शकतो. जसं की जिल्हा परिषदेला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी मिळणारं वन आणि मुद्रांक शुल्क जे आहे ना, तर ते काय आहे त्याच्या अनुदानात वाढ करावी असं सरळ सरळ कोणी सांगितलेलं दिसतंय आपल्याला, या बाबूराव काळे समितीने शिफारस केलेली दिसते. अर्थातच इथे जिल्हा परिषदेचाच जास्त विचार बाबूराव काळे समितीने केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणूनच स्थानिक उपकरामध्ये वाढ करण्याची परवानगी ही जिल्हा परिषदेला देण्यात यावी अशी सुद्धा एक शिफारस जी आहे ती कोणाकडून येताना दिसते आहे आपल्याला, तर या बाबूराव काळे समितीकडनंच येताना दिसते आहे. बघा, त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तर तो पुढचा प्रश्न आहे की वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून किती महिन्याच्या आत पहिली सभा घेतली पाहिजे. तर आता या ठिकाणी काय आहे, वित्तीय वर्ष सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे इथे काय उत्तर पाहिजे, 2 महिन्याच्या आत त्या ठिकाणी काय घेतली गेली पाहिजे, पहिली सभा ही घेतली गेली पाहिजे. आता हे एक साधारणसा कॉमन प्रश्न आहे, कुठल्याही पद्धतीने आपल्याला इथे असं विचारलेलं नाही आहे की ग्रामपंचायतीची आहे, पंचायत समितीची आहे का जिल्हा परिषदेची आहे किंवा मग इतर कोणत्याही कशाचं नाही आहे, प्रशासनाचं किंवा प्रशासन यंत्रणेतील या संस्थांचं नाव इथे येताना दिसत नाही आहे. म्हणून वित्तीय वर्षातील ज्या सभा असतात तर त्या ठिकाणी काय आहे 2 महिन्यामध्ये घेतल्या जातात. आणि जर दुसरी सभा आपण पाहिली, ही तर पहिली सभा झाली, दुसरी सभा जर आपण बघितली तर नोव्हेंबर महिन्यामध्ये ती सभा काय आहे नेहमीच घेतल्या जात असते. नंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नावर की 3 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगर परिषद क्षेत्रासाठी किती प्रभाग समित्यांची रचना करण्यात येते. तर याचं उत्तर आहे बघा 3 प्रभागांची रचना ही काय आहे, समित्यांची रचना करण्यात येते. आता आपल्याला माहिती आहे की जिथे 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तिथे नगर परिषदा स्थापन होतात, परंतु त्यांची मग रचना ही जी काही आहे नगर परिषद क्षेत्रासाठी किती प्रभाग समित्या त्याच्यासाठी स्थापल्या जातील ज्याची 3 लाख लोकसंख्या असेल. तर बघा, आता इथं जर आपण बघितलं तर ती रचना किती आहे, 3 प्रभागांमध्ये आहे. म्हणजे प्रत्येकाचा काय झाला, एक प्रभाग, म्हणजे 3 प्रभागांची काय आहे ही समिती एकत्रितरित्या एक नेमली जाईल, परंतु त्याच्यात प्रभाग किती येतील, 3 येतील. हा लक्षात ठेवजा थोडासा प्रश्न, ठीक आहे. याच्यावर काही जास्त स्पष्टीकरण देण्यासारखं नाही आहे. नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश रोजी मुंबई येथे पार पडले. आता हे प्रत्येकाला माहिती आहे की आपली ब्रिटिशकालीन जर समजा सभा कोणती महत्त्वाची होती तर ती होती राष्ट्रीय सभा, म्हणजेच जिला आपण काय म्हणतो तर या ठिकाणी तिची स्थापना झाली. कधी झाली, 28 डिसेंबर 1885ला हिची स्थापना झाली. आता हिची स्थापना कुठे झाली, तर हिचं जे पहिलं अधिवेशनसुद्धा भरलं तर ते मुंबईला भरलं. ते काय भरणार होतं, कुठे भरणार होतं, पहिले पुण्याला भरणार होतं, परंतु तिथे आलेल्या कॉलराच्या साथीमुळे ते कुठे भरलं तर त्या ठिकाणी ते मुंबईला भरलं. आणि मुंबईला स्थान होतं त्याचं संत गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय असं त्याचं स्थान होतं. आणि पहिल्या अधिवेशनाला 72 सदस्यांनी काय केलेली होती, उपस्थिती लावलेली होती. हे सुद्धा तुमच्या तिथे लक्षात असलं पाहिजे. बघा, सोपा प्रश्न होता. नंतर संयुक्त महाराष्ट्र समिती
समितीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आपल्याला दिसून येते? तर ती आहे 12 मे 1946 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. बघा, संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणजे काय? आता हा सगळ्यांना थोडासा प्रश्न कन्फ्यूज करू शकतो. बघा, 12 मे 1946ला कर्नाटक म्हणजेच आता कर्नाटकमधील बेळगाव येथे संपन्न झालेले अखिल मराठी साहित्य संमेलनामध्ये काय झाली? तर या समितीची, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. म्हणजे कुठे स्थापना झाली हिची? कर्नाटक आणि कर्नाटकमधील बेळगाव या ठिकाणी. जसं की भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्रात जसं आपण पाहिलं की महाराष्ट्रात समाविष्ट न झालेले मराठी जे काही समजा काय म्हणूया आपण भाषिकांचे सलग प्रदेश होते, तर त्या राज्यांना जोडण्याचं काम या संयुक्त महाराष्ट्र समितीने केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय? भाषावार प्रांत रचनेनुसार जसं की फाजिल अली आयोग स्थापन झाला आणि त्या ठिकाणी त्याने काय आहे काम सुरू केलं. परंतु हे जर आपण बघितलं तर 12 मे 1946ला त्याच्या अगोदरच आपण बघूया तर महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्र भाषिकांचा जो प्रश्न होता तर त्याच्यानुसार काही त्याच्या आजूबाजूचे सलग प्रदेश हे महाराष्ट्रात येणं अपेक्षित होते. परंतु कर्नाटक बेळगाव वाद आतासुद्धा आपण काय म्हणतो की मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसतो आणि त्या ठिकाणी बरंचसं आक्रमक भूमिका हे महाराष्ट्र घेतो, कधी बेळगाव घेताना आपलं कर्नाटक घेताना आपल्याला दिसतो. परंतु तो वाद अजूनही झिरपत पडलेला आपल्याला दिसून येतो. मग या समितीचा प्रमुख उद्देश काय होता की हे जे प्रदेश आहे तर यांना काय करायचं? एक तर कर्नाटकमध्ये किंवा महाराष्ट्रात जोडायचं. परंतु त्याचा वाद हा सातत्याने अजूनही आहे. बघा, मग नंतर 11वे पंचवार्षिक योजनेत कृषी जलसिंचन व तत्सम क्षेत्राकरिता डॅश डॅश इतका खर्च निर्धारित आहे. बघा, मग आता ही 11वी जर आपण पाहिली पंचवार्षिक योजना तर याच्यामध्ये कशासाठी विचारलंय? कृषी क्षेत्रासाठी विचारलंय. तर ते आहे 18.5% इतका खर्च निर्धारित होता. आता 11वी पंचवार्षिक योजना जर आपण बघितली तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळी तरतूद ही काय आहे करण्यात आली होती. मग याच्यामधलं जर आपण बघितलं तर आणखीन जर समजा आपण बघितली की वाहतूक व संचार क्षेत्राकरताची जी तरतूद होती तर ती किती होती? 2.6%. 2.6% आपल्याला ती तरतूद दिसून येते. त्याचप्रमाणे सामाजिक सेवा ज्या काही होत्या तर त्यांच्यासाठीची तरतूद बघा, ज्यांच्याकडे पेन्सिल असतील त्यांनी फटाफट नोट डाऊन करायचं आहे. सामाजिक सेवांसाठी काय आहे? 15.7% तरतूद होती. त्याच्यानंतर जर आपण आणखीन विचार करायचा म्हटलं तर बघा, एक मिनिट, वाहतूक सेवांकरिता 15.7% होती. 15.7% होती आणि सामाजिक सेवांकरता हाच जर बघितला तर 30% ही तरतूद काय आहे? 30.30% ही तरतूद करण्यात आलेली होती. तर हे पण एक 2-3 प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. शिक्षणासाठी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये फक्त 9.5%ची तरतूद होती. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर नागरी विकासासाठी फक्त 4.2% तरतूद होती. हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. परंतु याच्यामध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेत वाहतूक आणि सामाजिक सेवांवर जास्तीत जास्त खर्च आपल्याला झालेला दिसून येतो. त्या खालोखाल जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त खर्च हा कृषी आणि जलसिंचनावर झालेला आपल्याला दिसून येईल. चला तर मग पुढच्या प्रश्नावर जाऊया. कोणते हार्मोन्स क्रिप्टन्स ऑफ लिबेरकुन्ह उत्तेजना देण्याचे कार्य करते? आता बघा, हे काय आहे? आपले सगळे हार्मोन्स आहेत. तर याच्यामध्ये ड्युकिट्रिन, बघा, ड्युकिट्रिन नावाचं जे काही हार्मोन्स आहे तर ते आपल्याला इथं काय आहे घ्यायचं आहे. आता हे हार्मोन्स आहेत म्हणजेच हे कशामध्ये असतील? हार्मोन्स सगळे आतड्यामध्ये असतील. तर हे जे काही ड्युकिट्रिन आहे ना, हे अध्यांत्र, याचा स्रोत जर बघितला तर काय आहे? अध्यांत्राचा स्रोत आहे. याचं टार्गेटसुद्धा अध्यांत्रच असतं. मग कार्य काय असतं याचं? तर भ्रूणरस ग्रंथीला उत्तेजना देणे हे याचं काय आहे? कार्य आहे. हा सायन्सच्या दृष्टिकोनातून काय आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी हा नवीन सुद्धा आहे. त्यामुळे याची प्रत्येकाने काय करायची आहे? नोंद घ्यायची आहे. मग आता बघा बरं, इथे अजून आपल्याला एक दिलेलं आहे, ते आहे एन्ट्रोनाक्रिनिन. एन्टोराक्रिनिन नावाचं जे एक हार्मोन्स आहे ते सुद्धा आपल्याला इथं दिलेलं आहे. हे काय आहे? याचा स्रोत जर घ्यायचा म्हटला तर तो कशामध्ये आहे? अर्थातच लहान आतडे. आणि याचं जर समजा आपण काय म्हणूया, याचं कार्य जर आपण बघितलं तर क्रिप्टस ऑफ लुबेरसिम यांना उत्तेजना देण्याचं हे सुद्धा काय आहे? काम इथे करताना आपल्याला दिसतं आहे.
ठीक आहे, म्हणजे याला मदत कोण करतं ड्युकेट्रिनला, तर एन्टोराक्रिनिन हे सुद्धा एक मदत करताना तिथे आपल्याला दिसतं आहे. त्याचप्रमाणे मग अशाच प्रकारचे हार्मोन्स हे सातत्याने आपल्याकडे स्त्रवत असतात, तर ते आतड्यांमध्ये यांची संख्या ही कमी जास्त होत असते आणि त्याच्यानुसार आपले हार्मोन चेंजेस हे सातत्याने सुरू असतात. नंतर बघा, कर्परच्या आत म्हणजे स्क्रॅनिनियमच्या आत मेंदू आणखी एका मृदू आवरणाने घेरलेला असतो, त्याला कोणती आवरणे म्हणतात. बघा आता इथे जर आपण बघितलं तर आपल्या मेंदूचा जो काही आहे तर तो मेंदूवर आधारित इथे प्रश्न आपल्याला दिसतो आहे. तर याचं उत्तर जर आपण बघितलं तर ते काय आहे, मस्तिष्क. प्रश्न पुन्हा एकदा वाचते बघा, कर्परच्या आत मेंदू आणखी एका मृदू आवरणाने घेरलेला असतो, त्याला कोणती आवरणे म्हणतात. तर त्याला कशाची आवरणे म्हणतात, मस्तिष्कची आवरणे त्या ठिकाणी त्याला काय आहे म्हटली जातात. मग बघा आपण जर बघितलं तर आपल्या या कर्पर म्हणजेच काय, क्रॅनिनियम म्हणजेच याला काय म्हणतो आपण, कवटी म्हणतो आपल्या भाषेमध्ये, म्हणजे गावरान भाषेमध्ये आपल्या काय म्हटलं जातं, याला कवटी म्हटलं जातं. म्हणजे जेणेकरून हे काय असतं, एक कडक हाडाचं आवरण असतं की ज्याला काय असतं, सुरक्षितता प्रदान करण्याचं, म्हणजे आतल्या मेंदूला सुरक्षितता प्रदान कोण करतं, तर संपूर्ण हे काय आहे, ही कवटी करत असते, म्हणजेच त्याला क्रॅनिनियम म्हणतं. तर त्याच्या काय म्हटलं आहे आपल्याला, आणखीन एक मृदू आवरणाने ते घेरलेलं असतं, त्याला कोणती आवरणं म्हणतात, ही कवटी जी आहे ना आपली, म्हणजे आतमधलं आपलं हाड आणि त्याच्यावरती जर आपण बघितलं तर ते एका मृदू आवरणाने घेरलेलं असतं, त्याला म्हटलं जातं मस्तिष्क. लक्षात घ्याल, त्याचं उत्तर काय आहे, मस्तिष्क. मग जर आपण बघितलं तर मस्तिष्क हे 3 आवरणांनी बनलेलं आपल्याला दिसून येतं. मस्तिष्कामध्ये पण काय आहे, 3 आवरणं आहेत. कुठली कुठली आहेत सांगा बरं. एक आहे ड्युरा, नंतर दुसरी आहे आपली आर्चानॉइड, ठीक आहे, आणि तिसरी आहे आपली पिया. बघा असे हे 3, ड्युरा, आर्चानॉइड आणि पिया. मराठीमध्ये याला काय म्हणतात, वरशिका. लक्षात येते, वरशिका म्हणजे काय तुमची ड्युरा, आर्फाइड म्हणजे काय तुमची निशारिका, आणि नंतर तुम्ही जर पिया पाहिली तर पिया म्हणजे काय, चिनांशुका. असं याचं काय आहे, 3 याचं प्रमस्तिष्काच्या 3 आवरणांचं नाव आपल्याला दिसून येतं. मग ड्युरा जो आहे तर तो काय असणार आहे, पहिल्या स्तरावर असणार आहे. आर्चाइड काय असणार आहे, दुसऱ्या स्तरावर असणार आहे. आणि पिया हा सगळ्यात काय आहे, खालच्या स्तरावर म्हणजे 3ऱ्या स्तरावर. म्हणजे जी कवटी आहे तर कवटीला लागून कुठला स्तर असणार आहे, अर्थातच पिया हा स्तर असणार आहे, त्याच्यानंतर आर्चाइड आणि नंतर जर आपण बघितलं तर ड्युरा म्हणजे जो आपल्याला सर्वात बाहेरचा स्तर दिसून येतो. लक्षात येत आहे. तर अत्यंत बघा थोडा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण थोडंसं डीपली गेलेलो आहोत, कारण अभ्यास करताना आपल्याला थोडं डीपली अभ्यास करणं आवश्यक आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, खोड, संवहनी पूल, पानातील शिरा व बियांच्या कठीण कवचांमध्ये कोणत्या ऊती आढळतात. तर कोणत्या ऊती आढळतात, तर या दृढ ऊती आपल्याला आढळून येतात. बघा खोड, संवहनी पूल, नंतर पानातील शिरा व बियांच्या कठीण आवरणामध्ये आपल्याला काय दिसतं, तर दृढ ऊती दिसून येतात. दृढ ऊती म्हणजे काय, या पेशी कशा असतात, मृत पेशी असतात. त्यांना लांबट व आखूड स्वरूपाच्या या काय आहेत पेशी असतात. जे सायन्सचा अभ्यास करतात त्यांना या शब्दाचा चांगल्या प्रकारे अर्थ कळू शकतो. बघा जर आपण बघितलं तर हे नारळाचं तुम्ही बाहेरचं आवरण बघितलं आहे का, नारळाचं, हो, जे नारळाचं आपण बाहेरचं आवरण म्हणतो की कडक आहे, तर ते याचं काय म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे काय होतं की जो आतला भाग आहे म्हणजे आतलं जे नारळ आहे ते अति काय राहतं, सुरक्षित राहतं. मग हे त्याचं एक उत्तम उदाहरण होऊ शकतं की या ठिकाणी त्याला काय आहे, खोड असेल, संवहनी पूल असेल, पानातील शिरा असेल आणि बियांच्या कठीण कवचांमध्ये या ऊती तुम्हाला काय आहे मोठ्या प्रमाणात आढळू शकतात. तसंच तुम्ही कवीट पाहिलं आहे का, कवीट, तर त्या कवठामध्ये सुद्धा काय आहे मोठ्या प्रमाणामध्ये याचं एक आपण दृढ ऊतींचं उदाहरण त्या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीच्या भूगर्भात सल्फरचे प्रमाण केवळ -टक्के असते, तर हे किती असते, 0.03 ते 0.1% असते. बघा पृथ्वीच्या भूगर्भात सल्फरचे प्रमाण केवळ 0.03 ते 1% असू शकते किंवा ते इतके असते. बघा आता पृथ्वीचा गर्भ आहे तर भूगर्भामध्ये वेगवेगळ्या हालचाली या सातत्याने होत असतात आणि त्या चांगल्या प्रकारे आपल्याला माहितीसुद्धा आहे की त्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होताना दिसतात. मग
सल्फरचे विविध स्वरूप. आता डायरेक्टली सल्फर आपल्याला पृथ्वीच्या गर्भात मिळतो का? तर नाही, त्याची वेगवेगळी स्वरूपं आपल्याला मिळतात. जसं की जिप्सम झालं, बॅरॉइड झालं, इरानियम सॉल्ट झालं, हे आपल्याला काय आहे, किंवा गॅलेना झालं, हे आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसू शकतं. आणि कॉपर पायराईड झालं, हे आपल्याला पृथ्वीच्या भूगर्भात आढळताना दिसतं. नंतर आहे बघा 21, पुढचा प्रश्न आहे आपला 25व्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2026 साली नियोजित डॅश या ठिकाणी नियोजित असून ही स्पर्धा कुठे खेळली जाणार आहे? बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा जर आपण बघितलं तर तो कुठं खेळल्या जाणार आहेत? या इटलीला या सगळ्या स्पर्धा खेळल्या जाणार आहेत. मग आपण थोडंसं मागे जाऊया की 25व्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2026चं आयोजक करणारा देश कुठला आहे, किंवा त्या कुठे खेळल्या जाणार आहे? तर आपण जर पाहिलं तर त्या इटलीला खेळल्या जाणार आहेत. मग या ठिकाणी सगळ्यात पहिल्या कुठे भरल्या होत्या? फ्रान्सला भरल्या होत्या. म्हणजे 1924 साली हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम कुठे भरल्या होत्या? फ्रान्सला भरल्या होत्या. त्याच्यानंतर 2022 म्हणजे 24वी घेऊया आपण, तर 24व्या कुठं भरल्या होत्या? चीनला भरल्या होत्या. बीजिंगला या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या आणि त्या 2022ला भरलेल्या 24व्या होत्या. लक्षात घ्या. बघा, पहिली फ्रान्स येथे जी काही आहे ती हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा घेतली गेलेली होती आणि 24वी ही काय आहे 2022ला बीजिंग चीन येथे घेतली गेलेली होती. आणि आता 25वी 2026ला कुठे घेतली जाणार आहे? तर इटली येथे घेतली जाणार आहे. त्याच्या अगोदर जर आपण 23वी बघितली तर 2018ला दक्षिण कोरियाला पँगचांगमध्ये घेतली गेलेली होती. तर हे सुद्धा लक्षात घ्याल. पुढचा प्रश्न आहे बघा की हर्षाली मल्होत्रा हिला सन 2022चा कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? हर्षाली मल्होत्रा हिला 2022चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. कोण आहे ही हर्षाली मल्होत्रा? सांगू शकाल? अभिनेत्री आहे हर्षाली मल्होत्रा. या ठिकाणी 2015मध्ये तिचा जो काही बजरंगी भाईजान हा काय म्हणूया आपण पिक्चर प्रदर्शित झाला, त्यासाठी तिला काय आहे 12व्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे सुद्धा लक्षात घ्याल. नंतर मुन्नी या पात्राची भूमिका तिने काय केलेली होती? त्या पिक्चरमध्ये साकारलेली आपल्याला दिसून येते. एक छोटीशी मुलगी होती, त्या मुलीचं हे पात्र होतं आणि त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हे पात्र तिने काय केलेलं आहे तर तिथे साकारलेला आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे आपला जानेवारी 2022 साली भारतातील पहिले कोणते गाव सॅनिटरी नॅपकिन मुक्त म्हणून घोषित करण्यात आले? तर ते आहे बघा कुबलांगी हे जे गाव आहे. तर हे जर गाव आपण बघितलं तर ते कुठे आहे? आपलं केरळला आपल्याला दिसून येतं आणि त्या ठिकाणी त्यांनी ते घोषित केलेलं सुद्धा दिसून येतं. त्याच्यानंतरचा आपला प्रश्न आहे बघा. आता जर इथं पुढचा प्रश्न बघूया आपण. वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प बघा, वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प उभारणारी डॅश देशातील पहिली महानगरपालिका आहे. मग कोणती महानगरपालिका आहे ही? जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका ही आपली पहिली महानगरपालिका अशी आहे की त्या ठिकाणी ती काय उभारते आहे तर वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प. वैद्यकीय प्राणवायू म्हणजेच काय? ऑक्सिजन सिलेंडरचं जर आपण बघितलं तर प्रमाण इथे जास्तीत जास्त वाढवलं जातं आहे आणि ही जर आपण बघितली तर काय आहे त्या ठिकाणी ही पहिली महानगरपालिका ठरणार आहे. आणि ही जर आपण पाहिलं तर देशातली पहिली महानगरपालिका आहे. मग इथे कुठे जे काही आहे जवळपास 350 चौरस क्षेत्रफळ, 350 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ याचं काय आहे आपल्याला दिसू शकतं बघा. तर मग तसंच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यासाठी काय करणार आहेत तर आपल्याला पुढाकार घेताना दिसतं आहे आणि त्यांच्या याच मैदानावर वायुदल विभागाच्या मैदानावर हे संपूर्ण काय आहे प्राणवायू प्रकल्प उभारणारी पहिली महानगरपालिका मुंबई येथे स्थापन होणार आहे. बघा, अत्यंत आपण काय घेतलेले आहेत मोजके प्रश्न याच्यातून घेतलेले आहेत. मला माहीत आहे की आपल्याला भेटण्यासाठी बराच कालावधी लागलेला आहे, परंतु आपण कंटिन्युअसली असंच भेटत राहू आणि तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जे काही आहे तर ते लॉग इन करा, कारण त्या ठिकाणी अद्ययावत व्हिडिओंसाठी तुम्हाला नक्कीच त्याच्यावर नोटिफिकेशन येणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा जो काही आहे तो प्रतिसाद मिळतो आहे. कमेंट्सद्वारे काही क्वेश्चन्स असतील तर ते पण आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण महाराष्ट्रातला
जो काही प्रत्येक विद्यार्थी आहे सरळ सेवा भरती देणारा, तर त्याच्यापर्यंत आपण इथे पोहोचण्याचं काम करत आहोत. तर बघा, आज नक्कीच आपण इथे 25 प्रश्न घेतले आणि पुढचा टेस्ट सिरीजचा जो उरलेला भाग आहे तर तो आपण नंतर अद्ययावत करूया. तोपर्यंत आपण इथे थांबूया. धन्यवाद.